बडवे आपले प्रतिनिधी सध्या अयोध्येमध्येच आहेत। अयोध्येमध्ये आता हळूहळू खरं तर तो क्षण जवळ येतोय अक्षय की प्रभू रामलल्ला यांची प्राणप्रतिष्ठा आता होणार आहे। आता सध्या अयोध्येमध्ये काय कसं वातावरण आहे, काय नेमकं सुरू आहे? जर श्वेता आपण बघितलं तर मी सध्या अयोध्या नगरीच्या राम मंदिराच्या दुसऱ्या गेटवर आहे। हे तेच गेट आहे जिथे व्हीव्हीआयपींना एंट्री दिली जाईल। खरं तर अयोध्या मंदिर प्रशासनाकडून 3 गेट तयार करण्यात आलेले आहेत। पहिलं गेट जे असेल ते फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, मोहन भागवत आरएसएसचे सरसंघचालक त्यांच्यासाठी असेल आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या तिघांसाठी फक्त एक गेट जे आहे ते रिझर्व ठेवण्यात आलेलं आहे। दुसरं गेट जे असेल तिथून व्हीव्हीआयपी एंट्री होतील, म्हणजे जे बडे उद्योजक ज्याच्यामध्ये अदानी असतील किंवा अंबानी कुटुंबीय असेल, हे सगळे जे प्रमुख अतिथी आहेत जे व्हीव्हीआयपी कॅटेगरीमध्ये असतील ते त्यांनाच या ठिकाणाहून म्हणजे जे गेट नंबर 2 आहे त्या ठिकाणाहून एंट्री दिली जाईल। आणि आपण काही वेळापूर्वी जे मुख्य प्रवेशद्वार मंदिराचं होतं तिथून इतर विशेष आमंत्रित जे आहेत त्यांना आमंत्रण दिलं जाईल। त्यापूर्वी आपण जर बघितलं तर हे गेट जे आहे ते संपूर्णपणे फुलांच्या आरासमध्ये अख्खं संबंध भरून गेलेला आहे। जय श्रीरामचा जो उल्लेख आहे तो देखील या फुलांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। अनेक फुलं आहेत ज्याच्यात प्लास्टिकची डेकोरेशनची फुलं असतील, झेंडूची फुलं असतील, यांनी आरास केलेली आहे। हत्ती जे आपण या ठिकाणी जर बघितले तर त्याला देखील एक विशेष आणि आकर्षक अशी फुलांची आरास केलेली आहे। आंब्याचे डहाळे आहेत, अनेक विविध फुलांच्या प्रतिकृती ज्या आहेत त्या देखील या ठिकाणी उभारण्यात आलेल्या आहेत। अतिशय चैतन्याचं मंगलमयाचं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। जर आपण बघितलं तर हा संपूर्ण परिसर जो आहे तो व्हीव्हीआयपी एरिया असल्यामुळे सुरक्षा जी आहे ती देखील मोठी तैनात करण्यात आलेली आहे। स्पेशल ब्रांचचे काही पोलीस अधिकारी असतील, रॅपिड ॲक्शन फोर्स असेल, तो देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। आणि अगदी गाड्यांची बारीक चौकशी करून, बारीक तपासणी करूनच त्या गाड्यांना प्रवेश दिला जातोय की ज्या गाड्यांना व्हीव्हीआयपी पास असेल, जो शासनाने दिलेला असेल किंवा राम मंदिर ट्रस्टकडून जो पास देण्यात आलेला आहे तो पास जर तुमच्या गाडीवर असेल तरच या ठिकाणाहून तुम्हाला एंट्री दिली जाते। विशेष आमंत्रितांसाठी जे मुख्य प्रवेशद्वार आहे ते देखील आता काही खुलं करण्यात आलेलं आहे। आणि जितके व्हीव्हीआयपी ज्या या गेटनी यायला सुरुवात होईल तसं तसं या ठिकाणची जसं दिवस खरं तर पुढे जातोय तशी सुरक्षा जी आहे ती देखील या ठिकाणाची स्ट्रिक्ट केली जाते आहे। खरं तर PM दौरा जो असतो तो नेहमीच खरं तर एक सेन्सिटिव्ह दौरा म्हणून मानला जातो आणि हा दौरा जो असणार आहे तो अतिशय महत्त्वाचा असणार आहे। कारण फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच नव्हे तर या ठिकाणी अनेक व्हीव्हीआयपी, अनेक राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष असतील किंवा इतर उद्योजक असतील, व्यावसायिक असतील, बॉलिवूड सिने अभिनेते असतील, अभिनेत्री असतील, कला क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्र असेल, याच्यातील सगळे महत्त्वाचे जे व्यक्ती आहेत त्यांना आमंत्रण दिल्यामुळे सगळे जे आहेत ते काल रात्रीपासूनच अयोध्येत आलेले आहेत, दाखल झालेले आहेत। त्याच्यात मग आपण जर बघितलं तर सुपरस्टार रजनीकांत असेल, अमिताभ बच्चन असतील, अक्षय कुमार असेल, अजय देवगन असेल, मुकेश अंबानी काही वेळात येण्याची शक्यता आहे। असे सगळे जे प्रमुख अतिथी आहेत त्यांना या गेटमधूनच आतमध्ये प्रवेश दिला जाईल। त्यामुळे या ठिकाणची जी सुरक्षा आहे ती आता तैनात एकदम स्ट्रिक्ट जी आहे ती या ठिकाणी आपल्याला कठोर झालेली पाहायला मिळते। श्वेता, नक्कीच धन्यवाद अक्षय, आपण दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेत राहणारच आहोत। तर जसजसा हा प्राणप्रतिष्ठेचा जी वेळ आहे ती जवळ येते, कडक सुरक्षा व्यवस्था सगळीकडेच अयोध्येमध्ये आपल्याला पाहायला मिळते।